होती तिकडे. बंद करते ब्लॉग, गाडी ठोकला जाईल कधीतरी. माझा नवरा खूप छान आहे. माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या नवऱ्याने त्याच्या बर्थडेचं गिफ्ट मला दिले आहे. आय लव्ह यू नवरा. थँक्यू. आय लव्ह यू टू. हॅलो यू गाईज. सो सॉरी, आमचा लास्ट व्लॉग नंतर हा व्लॉग खूप लेट येत आहे कारण की आम्हाला एडिटिंगला बिलकुल वेळ नाही मिळाला. आम्ही वॅकेशनवर आहे त्यामुळे वॅकेशनला आलो आहे. वॅकेशनला तर आलो आम्हाला त्याच्यामुळे एडिटिंगला वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे ब्लॉग्स एडिट नाही झाले. शूट करून रेडी होते 2-3 ब्लॉग, बट ते जायच्या आधी अर्धा एडिट झाला होता, अर्धा बाकी होता. तर असं झालं की पहिले वॅकेशन एन्जॉय करायचं की व्लॉग एडिट करायचा, म्हणजे नाही जमलं आमचं. त्याच्यामुळे सो सॉरी. हां, थोडासा यामध्ये अक्षय तृतीयेचं हे आय नो की अक्षय तृतीयेला खूप वेळ झालेला आहे, बट नाही होऊ शकलं. तर प्लीज बघा, लाईक करा, हां. आणि याच्यासमोर तुम्हाला दिसेल वापस एकदा हाय म्हणणार आहे आम्ही त्या, म्हणजे ही वगैरे नसेल, मीच हाय म्हणलेलं आहे त्याच्यात. तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्लॉग झाल्यानंतर अजून खूप सारे व्लॉग्स येणार आहे, तर ते पण बघा. आता घरी जातोय, तर घरी गेल्यावर आम्ही पटपट एडिट करू आणि तुमच्यासाठी एका वीकमध्ये 2 ब्लॉग आले तर ट्राय करू की एका वीकमध्ये आम्ही 2 ब्लॉग टाकू. सो प्लीज बघा हा व्लॉग, खूप छान आहे, मजा येईल तुम्हाला. बाय नाही, बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटी तर एकदा म्हणलेलं आहे मी, तरी पण आता म्हणतो, सबस्क्राईब. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आम्ही या व्लॉगची स्टार्टिंग घेतली नव्हती, स्टार्ट करायला विसरलेलो होतो. आम्ही खूप गोष्टी विसरत आहे एवढ्यात, कारण की आमच्या मागे खूप कामं चालू आहे. आणि रुद्राणी आता या व्लॉगच्या स्टार्टमध्ये येऊ नाही शकत, कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर ते सरप्राईज पहिलेच रिव्हील होईल, म्हणून ती या व्लॉगमध्ये आम्ही स्टार्टिंगला येत नाही आहे. तर यामध्ये थोडी शॉपिंग वगैरे सगळं आम्ही कवर केलेलं आहे आणि काही 2-3 गोष्टी कवर केलेल्या आहे. तर नक्की बघा, तुम्हाला फार मजा येईल. आणि मग भेटूया शेवटी व्लॉगच्या. बाय. आता आम्ही आलो आहे बंटोसमध्ये शॉपिंग करायला. सो गाईज, आता आम्ही थोडी भेळ आणि हे काय आपली चटपटी संपली. नाही, चटपटी आपण ह्यात टाकली, कारण की हे 18 आपल्याला मॅकडॉनल्ड्समध्ये जॉब सर चालू आहे, म्हणजे आपल्याला नाही. गाईज, मॅकडॉनल्ड्समध्ये जॉब अवेलेबल आहे म्हणते 12वी पास लोकांना, आणि 12वी पास पण नाही आहे. लेकिन 1 सेकंड, कारण हिने पॉलिटेक्निक केलंय, डिप्लोमा. मगर साहब, पढ़ने लिखने का कुछ खास फायदा हुआ नहीं. शॉपिंग झाली आहे, शॉपिंग. अरे शॉपिंग दिसली, शॉपिंग. आम्ही इथला ब्लॉग म्हणजे इथलं शूट करणं विसरलो ॲक्च्युली, कारण की आम्हाला पटापट शॉपिंग करायची होती. तर आम्ही आलो FC रोडला. वॅकेशनला जाणार आहे. आम्ही FC रोडला आलो आहे. आम्ही बंटोसला गेलो होतो. आता एकदा व्हिडिओ बघू. आणि ॲज यू गाईज नो, आम्ही वॅकेशनला जाणार आहे. तर तुझं वाक्य काटलं म्हणून डबल बोलायच लागतं का? कारण तू माझं वाक्य काढते ना. सो आफ्टर शॉपिंग एक बंटोस्ट, आता आम्ही त्याच्या साईडला जुडिओ आहे तिथे आलेलो आहे. ते टाक ना गळ्यात, ते तुला सांगितलेलं आहे ना, ते तुला मी शिकवलं ते कर. भूक लागली आहे का? वी आर लेट ऑलरेडी. इथला वाला असेल ना एक गुड फ्लिपिंग. किती चांगला नवरा भेटलाय तुला. तू व्यवस्थित जागी खाजवत नाही आहे, पण इथे खाजवत आहे. इथे बापरे, स्किन निघत आहे ना. काही दाखवू नको माझा पाय. अरे यार, ठरवा ना पटकन कुठे खायचं आहे. चावलं यार, पण बेकार. कुठे खायचं आहे विचारच करत आहे मी. मला तर बढिया वाटतं. मॅकडी, एक बर्गर, एक फ्राईज आणि थंडागार कोल्ड्रिंक. ज्यूस. मॅकडी मध्ये ज्यूस नाही भेटत बाळा. मॅकडी मध्ये खाल्ल्यानंतर आम्ही ब्लॉग कंटिन्यू करणं विसरलो होतो. तर लोक सगळ्या गोष्टी विसरतात घरी. काय ब्लॉग बनवतात मग? क्या ब्लॉग बनाएगा रे तू? तू 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 सगळं मी करू.
तर आता घरी जाऊन उद्या दाखवतो तुम्हाला. काहीतरी डेझर्ट खाईल तर ते कव्हर करू. डेझर्ट मीच करेल ना गाईज ॲज युजल. तर ते मी कव्हर करेल ना. कवर हा करेल का बघू आता. मी तर बनवणार आहे. हा करेल का हे तुम्ही बघून घ्या. मी बनवणार आहे. त्यासाठी मी आंबे आणले आहे. लिप बंद होते. आणले चल आहे चल सगळं. चल. तू बंद कर बाई. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें। दिवसभर मी काय केलं काय माहिती पण बरं झालं. नाही 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 मेकअप चॅलेंज करायचं का आपण. तुम्ही दोघं जण माझा मेकअप करा. हाफ फेस तू करशील, हाफ फेस तू करेल. मी तुम्हाला दोघांना प्रोडक्ट काढून देईल. मी रेडी. हा मी प्रोडक्ट काढून देईल तुम्हाला. हा. प्रोडक्ट काय कसे असतात ते ठेवून देईल. खूप बेकार दिसत तू ब्लॉग मध्ये. अरे हल्लो पण यार. पण ठीक आहे, नुसतं सगळी जाऊ दे. ट्रायल बोलवण्यात होता. काय झालं? गाईज हा ब्लॉग आम्ही उद्या पण कंटिन्यू करणार आहे. रुद्राणीचे जे लॉंग हेअर्स आहे त्यांच्यासोबत उद्या काहीतरी होणार आहे फायनली. किती वर्षानंतर म्हणू. 5 वर्षानंतर ही बाई आपले केस कापणार आहे. मी अशी अजिबात चांगली दिसत नाही. तुला दुःख होईल पण ना. खूप दुःख होणार आहे मला. हे 6 वर्षांची हे आहे ती. नुसतं रोहित शर्मा. रोहित शर्मा 6 वर्षांचे एवढे वाढलेले केस. काहीतरी आहे ते काय? पांढरं. पण मला तू एक गोष्ट सांग. तू काय बॉयकट नाही करणार आहे तुझ्या तर तू काय तुझे 6 वर्षाची एवढे मेहनत. मोठे केस कापणं म्हणजे मन दुखणं असतं. असं एक वीक बनव. म्हणजे हा एक्झॅक्टली लोकांचे एक्सटेन्शन असतात एवढे एवढे. म्हणजे माझे ओरिजिनल केस मी फॉर एक्झाम्पल सांगू का. एवढे केस आहेत ना. कुर्तीच्या पेक्षा मोठे केस आहे आता. कुर्तीच्या पेक्षा मोठे केस आहे ना. हे मी एवढे करणार आहे. ओ बाई साहब. मी तर किती वर्षापासून म्हणतो. रेडी आहे का तू याच्यासाठी. आज रात्रभरात रेडी होऊन जा. की मी कशी रेडी होते याच्यासाठी. बट आय नीड दॅट चेंज नाव. येस ऑब्विसली. खूप झालं आता ते. हाफ केस ऑलमोस्ट मी माझे कट करणार आहे. तर हा ब्लॉग समोर बघा तुम्ही. इंटरेस्टिंग आहे हा खूप. गाईज गुड मॉर्निंग. सो आज आहे अक्षय तृतीयेचा दिवस आणि आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे. आणि रुद्राणीने आई बेसिकली त्या स्वयंपाक करत आहे. ती लवकर उठली आणि स्वयंपाक करायला लागली कारण की आज खूप फॅन्सी जेवण आहे. तर येस बघा आजच्या दिवसाचे अपडेट्स. तेच मी आता थोडं सामान आणायला आलेलो आहे. आंबे आणि थोडीशी भाजी आणि रुद्राणी आणि आई स्वयंपाकाला लागलेलं आहे. सो लेट्स सी. सुपारी आणली का मग तू. आणली सुपारी पण आणली भाजी पण आणली. आज मजा आहे. अरे पापड काढले. प्रॉपर जेवण. वाव कुठे मजा आहे का आज. आई आम्ही ना मुगाचे वडे, हे पापड, हे भजे, चटणी अँड ऑल. हे पापड, भात, भजे, मुगाचे पापड आहे. आता आंब्याचा रस. गाईज मी आणलेलं सामान फुलं, भाजी, आलं निंबू आणि मेन म्हणजे आंबे. तू सांग कशा निमित्त हे सुरू आहे. अक्षय तृतीया बाबाचं पान टाका लागते. तुला वाटते का मला माहिती नसेल. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. माझे भजी जळत आहे. भेटली का दुर्वा. बघू दे. व्हेरी गुड. प्रत्येक जण अक्षय तृतीयासाठी काही ना काही करत आहे. बायको स्वयंपाक करत आहे. इकडे पाहून घे बायको. साडा देवपूजा करत आहे. ए साड्या डोंट डिस्टर्ब. आई भाजी काही
कापत आहे. आणि मी बाहेरून सामान आणून दिल्यानंतर चिल मारत आहे. बहुत मजा आया. तुझं काय म्हणणं आहे? गरमागरम पुऱ्या आणि 1-2 चपात्या देण्यात येतात. थँक्यू गरमागरम जेवायला दिल्याबद्दल. जेवण घे आता तू. आता मी बोलत नाही सध्या काही. आय डोंट हॅव एनर्जी जेवण टू टॉक. मी करतो आराम. बाय. फायनली बिचारी जेवण करत आहे. जेवण घे बाळ. कर जेवण. फाइनली वो घड़ी आ गई. अरे रे पूर्ण कॅमेरा हलवला माझा. वो घड़ी आ गई. बापरे किती कट करणार आहे बाळा? नाही माहिती. तिथे जाऊन ते लोक ते सांगत पण असेल ना. बघू चल. ते असते त्यांचं काहीतरी अपॉइंटमेंट लो आणि मग ते सांगतात की तुम्ही एवढं कट केलं पाहिजे मॅडम, तुम्ही तेवढं कट केलं पाहिजे. घाण नाही दिसत आहे तू माझ्या नजरेने पास. तुझ्या नजरे नाही बघायचं. चला आता जाऊया फायनली बऱ्याच वर्षानंतरची हिची इच्छा पूर्ण करायला. वूहू एक्साइटेड. आम्ही आलोय हेअर कट करायला. बट मॉलमध्ये आल्यावर सर्वात पहिले हिला वेस्ट साईडला जायचं असतं. मॅन्डेटरी. काय वेगळं आलं असेल काही तर. बर हिचं काढावं लागेल का? काढून घे ना मग. ते देतात ना काढून. असते का तू? नाही. आमचा ब्लॉग सुरू आहे ना. पार्ट ऑफ दिस ब्लॉग. आला तू आता स्टार झाला तू. हा आता जास्त व्हायरल होईल. ए डुब्बी. मी दोघं जण मला असं कधी म्हणणार की यार जा रुद्राणी आज तर तू हे की 10,000 रुपये आणि मेकअप वगैरे घेऊन ये. आम्हाला असं वाटते तुला मेकअपची गरजच नाही. तू मुळातच सुंदर आहे. तुझं जे हेअर कट करायचे त्याची अपॉइंटमेंट भेटणार आहे का आता? ऑलरेडी लेट झालेला आहे. माझा हा ब्लॉग अजून कंटिन्यू करायचा आहे का उद्या? बघत राहा माझ्या haircut. बघत राहायचं तोंड बघत राहतो. तुम्हाला कधीतरी दिसूनच जाईल झालेली. फर्स्ट टाइम हा बरिटो बाउल ट्राय केला. गाईज वी आर ट्राईंग फर्स्ट टाइम दिस काय बरिटोज बाउल. एकदम बरिटो बाउल आहे तर एकदम गाईज फर्स्ट टाइम वी आर ट्राइंग दिस. इंग्लिश मध्ये सुरू झालं होतं. आणि मी एकाच खाल्लेला आहे. खूप छान लागते. चांगलं लागत आहे. आम्ही सगळ्यांनी ट्राय केलं. एक्स्ट्रामध्ये आम्ही पोटॅटो आणि गुआकामोले ऍड केलं होतं. आवाज येतं काय माहिती नाही. आमचा- एक्स्ट्रा मध्ये आम्ही पोटॅटो आणि काय गुआकामोले ऍड केलेलं होतं असा दिसला आमचा बाउल आणि असा दिसतोय. आणि छान लागत आहे. वाटून टेम्पर आहे. आणि आमची हेअर कट आता उद्यावर गेलेली आहे. हेअरकट नको करू. काय म्हणते सगळ्यांना? तर आता आम्ही पेट पूजा करतो आधी. हे छान लागत आहे. आणि आतापर्यंत एवढी घनघन करत होती, खाल्ल्यानंतर हिचा मूड एवढा चेंज होतो. कारण भूक लागली असते. एवढे मूड स्विंग्स नाही पाहिले मी आजपर्यंत. अरे तुला तिरपा घेऊन तिरपा असा घेऊन चाललाय हा मला. असा घासत. आता मूड पण तिचा किती वेळची घनघन करत होती. मला खाऊ घालत जा. पहिले मला खाऊ घालत जा. आम्ही छान राहील. ठेवतच जायचं काही ना काही अवेलेबलच ठेवायला लागत. येस. त्याचं टी शर्ट टाकून घे. फिरत जा ना. चॉकलेट गोळ्या लहान बिस्किट. लेकरं असतात ना आपण. माती. नुसतं खात राहा. तुझी इच्छा आहे ही. स्वतःला दाखव ना नाही. किती खोटी बोलत आहे. याची चीज इच्छा केक आहे. माझी आहे हा. इच्छा. काय मला खोटं म्हणून काय भेटते रे तुला?
पण तुझी आईस्क्रीम होती ना. तर कॅन्सल केली ना आपण. थोडा बढिया आहे. हात माझ्या. घे ना. त्याला स्नॅप टाकायचा आहे. बापरे. किती प्रेम ना माझं तुझ्यावर, बघून घ्या. एवढं प्रेम करते मी याच्यावर. आणि हा बघा, घासातला पहिला घास. 2 मिनिट झाले नाही मोबाईल ठेवून, कोणीतरी आईस्क्रीमचा टॉपिक काढला आहे. आणि काय म्हणत आहे, काय म्हणत आहे, बोल आता बोल. पण ते आईस्क्रीम तुम्ही ऐकलं नाही मी काय म्हणते रुद्राणी. ते आईस्क्रीम मी पाण्यासारखी आईस्क्रीम, आपली ऑरेंज कॅन्डी म्हणते. खायचा टॉपिक कोणी काढला पण, आणि आईस्क्रीम खाऊ का हा टॉपिक कोणी काढला. ठीक आहे, मी ऍग्री करतो, मी काढला. तुम्ही खायचा नाही आता. हा टॉपिक बंद करते ब्लॉग. गाडी ठोकला जाईल कधीतरी. बापरे, डेंजरस आहे हा, डेंजरस आहे. बापरे, किती डेंजर गेली होती. तुम्ही दोघं मागे वॉक करा, मी काही झालो होतो. हा ना यार, हा कसा कसा माणूस आहे. फटाफट घरी घेऊन जाऊ. नाही खाऊ काही. आईस्क्रीम खायची आहे का आईस्क्रीम. नाही खायचं. खा ना. घरी नाही, बोल. खा ना. पकडला गेला. फालुदा आईस्क्रीमचा डबा आहे यांच्याकडे रुद्राणी. घेऊन घ्यायचा आहे का, घ्यायचा. ते आईस्क्रीम दाखव किती हातात, किती लोकांचे. आम्ही थोडी काय म्हटलं, पण फालुदा आईस्क्रीमचा चुप टॉप बस. घ्यायचा आहे का. बिलकुल चुप बस. नाही घ्यायचं. छोटं घ्यायचं घरी जाऊन खायला. नको, थांब. घेऊन घे, payment छोटं करू आहे माझ्यासाठी. जागा कमी पडली की असं होते गाईस, कुठेही बसतात. बघ इकडे. ए सुमित. किती दिवस झाले भावा. किती दिवस झाले. बापरे बाप. आपल्याला एक थोडा बॉईज आउट करायला लागते. क्रिकेट खेळायला जायचं का आपण? चल जाऊ ना. चल मग भेटू का. बाय गाईज. उद्या भेटू. आता उद्या उद्या कटिंग काय हेअर कट करायला जाताना भेटू. उद्या सकाळी उद्या संध्याकाळी येतो पाहायला नवीन हेअरस्टाईल. सॉफ्ट लॉन्च इन द ब्लॉग. दिवस 3रा. आज फायनली आम्ही केस कट करायला जातोय रुद्राणीचे. आणि ती म्हणते की माझा म्हणजे निघालोय आता. आणि तिला एकदा तिच्या या लांब हेअर सोबत फोटो काढायचा होता. सो हाऊ आर यू फिलिंग. टेन्शन येत आहे मला, टेन्शन. टेन्शन तर काही नाही. दाखव यामध्ये किती लांब आहे ते. पहिल्यांदा मी 5-6 वर्षांनी पार्लरमध्ये जाते. माझी फिलिंग मी सांगूच पण नाही आता हे शकत. गरजेचं आहे गाईज, कारण की एवढे मोठे केस असल्यामुळे ते पूर्ण इथे आता हे स्ट्रेच होत manageable आहे. नाही आहे. हां, आता हे खूप झालं आहे. आणि मग हे अशी हेअर कट होऊन जाते तिची. माझे 1 लेंथ हेअर आहे, कारण 1 लेंथ. माझे सगळे केस सेम लेंथचे असते. सो येस, आता चला फायनली बाय. चिढ़ जाएगी वो तुम पे अगर. अपने वाले लैंग्वेज में बोलते ना, समझ नहीं आएगा. तो अभी आपको सेटिस्फैक्शन मिल जाएगा. भाई वो अपने लैंग्वेज में आंखें निकाल देती. बढिया. कसं वाटतंय. आता मला सुमित डायसन घेऊन देणार आहे. डायसन घेऊन नव्हतं द्यायचं म्हणूनच केस काट करायला लावले. नाही टुलू. पण छान दिसत आहे. छान दिसत आहे. छान दिसतंय केस. कसं वाटलं माझा चेंज सांगा मला. छान. तू हॅपी आहे ना. हा, मला आता छान वाटत आहे. मी खूप घाबरली होती. गाईज कमेंट्समध्ये सांगा की कसं वाटतंय तुम्हाला हा चेंज. एकदा दाखव वापस. छान छान. जायचं. ओके चल.
कसं वाटतंय? छान दिसतंय. कितीतरी वर्षांनी मी स्वतःला असं बघत आहे. सो आय एम हॅपी. तुम्हाला आवडलं का सांगा मला. आवाज चाललाय का मला माहिती नाही. जात असेल ना, मला आवडलं का सांगा प्लीज. मला आवडलं का तुम्हाला आवडलं का सांगा. सॉरी, आय एम एक्सायटेड नाव. माझ्या ट्रिपसाठी मी एक्सायटेड आहे आता अजून. बाहेर आलो की बाहेरचं खाणं कंपल्सरी आहे. आज मॅडमला पास्ता खायचा होता. सगळ्यांना माहिती आहे मला आज जग मॅडमला जाहीर. पास्ता खायचा होता. ती मी तुला सगळं खाऊ घालते मला. बोलो आपण त्यांना दाखव. एक छान पास्ता दाखव. बोलो पटापट. गाईज आम्हाला इथला पास्ता खूप आवडतो. हा खूप क्रीमी पास्ता असतो इथे. एकदा तुम्ही खाऊन बघा. तुम्ही कसं खाऊन बघा. गरम आहे. बढिया. बेस्ट पास्ता. नक्की या. ओके बाय. सो दिस इज पनीर मखनी पिझ्झा. आणि हा पण खूप बेस्ट लागतो इथला. कॅफेचं नाव आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. कॅफे फ्रॉम द ट्री ना, राईट? हो हो हो. दिस इज कॅफे फ्रॉम द ट्री बाणेरला. नक्की ट्राय करा इथला पास्ता आणि हा पिझ्झा. म्हणजे एनी पिझ्झा. वूड फायर पिझ्झा मिळतो इथे. चला आता आम्ही पटापट खातो. समजू शकतो कापलेले आहेत बट तुला काय इतकेच पाहिजे होते का? म्हणजे ते खूप छोटे आहेत खरं. ते खूप छोटे आहे. दिस इज नॉट मी. ओके, छोटे केस. आईची 90% बाहेरचे हे स्वप्नच आहे एवढं बनलेलीच. पण तिच्यासाठी ती छोटे आहे ना रे. बट लुकिंग नाईस. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. असा होता आमचा हा व्लॉग. वीकेंड, वीकडे असं करत करत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. 3 दिवस लावले आहे या बाईने केस कापायला. मी नाही लावले. अपॉइंटमेंट नव्हती मिळत. आणि ते मुहूर्त असतं ना, तसं नव्हतं होत. हो, खूप So, छान आज- मुहूर्त झाला. आणि छान झाले Finally केस. केस कापल्या गेले आणि चांगले केस कापल्या गेले. सो आय एम हॅपी. मेन म्हणजे हिच्या मनासारखे झाले, नाहीतर डेंजर होतं काम. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. कसे वाटले केस ते पण सांगा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा लाईक करा. तोपर्यंत लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सी यू गाईज. इट्स फ्री. सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब Please. गाईज. प्लीज प्लीज. ओके बाय. चला भेटूया. बाय. रुको जरा सबर करो. सो गाईज तसा तर हा व्लॉग इथेच एंड होणार होता. बट रुद्राणी हा व्लॉग एडिट करत होती आणि मग तिला खूप त्रास झाला. अचानक तिला असं जाणवलं की आमचे जे दोघांचे पण फोन्स आहेत त्याची स्टोरेज खूप लवकर फुलफिल होत आहे. तर तिने माझ्याकडे रडत रडत एक रिक्वेस्ट केली की सुमित प्लीज मला iPhone 17 घेऊन दे. 17 Pro Max किंवा 17 Pro. तर तिची ही रिक्वेस्ट मी आता तिची ही विश मी आता फुलफिल करायला चाललो आहे. तर असं नाही की तिला माहिती नाही, तिला माहिती आहे. बट मला हा मुवमेंट कॅप्चर करायचा होता. तर तुम्ही बघू शकता. हां हिट रे. नको करू. फायनली का मग? अरे माहित नाही अजून. चल माहीत काय नाही, आता घेणारच आहे. फायनल आहे गाईज. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही तर फोन घ्यायला गेलो होतो पण वापस कारमध्ये कसं आलो. तर लाईफमध्ये तुम्हाला काही पाहिजे असेल आणि ते एकदम इझिली मिळेल असं होऊ शकतं का? माझ्या केसमध्ये तर नाही झालं. चॅलेंजेस येतात. सो आम्ही तिथे गेलो आणि फोन आउट ऑफ स्टॉक होता. सो आम्ही दुसऱ्या स्टोर्सला कॉल केला आणि ते बोलले की फोन अवेलेबल आहे बट तुम्ही येईपर्यंत स्टोअर क्लोज आहे. सो आता दुसऱ्या दिवशी तसेच झोपेतून उठून आमचे डोळे तुम्ही बघू शकता. पण आम्ही सेम कपडे घातले. कारण आम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायचा होता. आवाज होता की आपण याच कपड्यात कंटिन्यू. पण फोन घेणारच. बायकोसाठी फोन घेणारच ही प्रतिज्ञा घेतली आहे. तर चला आता जाऊया. आता आपलं नशीब अजून आजमावूया काय होतं ते. हे सांगायचं होतं तुला. डन. ओके बाय. फायनली गाईज हॅपी. मग वापस एकदा माझा नवरा. माझ्यावर निबंध लिहि एक छान. घरी गेला नाही लिहिलं तर फोन हिसकून घेईल. फ्लाईटमध्ये तेच टाकलं. 4 तास तिकडे. कोणती फ्लाईट? कुठे चालली तू?
बुहू मुवमेंट आहे का तुझ्यासाठी? कर ना ओपन. ओहो, आता याच्यामध्ये तुझं ते मीम टाकेल ना मी. अब आएंगे एचडी में वीडियोस. अब सुधरेगा हमारा क्वालिटी वीडियो का नहीं. नाही, क्वालिटी पेक्षा आता आमच्या मागचा त्रास थोडा कमी होईल. ठीक आहे चला. चल आता पटकन. सो आता आम्ही फायनली हा व्लॉग इथेच एंड करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब. आणि हा व्लॉग येईपर्यंत आम्ही मे बी ट्रॅव्हलमध्ये असू. सो बघत राहा, खूप कंटेंट आहे समोर, नक्की तुम्हाला आवडेल. कसं वाटतं तुला फोन घेतलं? माझा नवरा खूप छान आहे. माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या नवऱ्याने त्याच्या बर्थडेचं गिफ्ट मला दिले आहे. आय लव्ह यू नवरा. थँक्यू. आय लव्ह यू टू. चलो बाय. Bye. भेटूया. लाईक शेअर Subscribe. सबस्क्राईब. बाय बाय.